तुम्ही सांगा. शाबास. हे संध्याकाळच्या पारी जर लिजिम खेळत आलं त्या बाईचं मन काय सांगल. दर दिवशी हा पिऊन येतो लागेला वाटत नाही. पोराचा बाबा उठा ना 2-4 घास खा. मारून टाकी कापून टाकी. अरे माग तू आता बोलले झाले तर निवृत्ती महाराजांची भाषा आहे. दर दिवशी हा पिऊन येतो लागेला वाटत नाही. केला वाटत आपल्या पोरांचा बाप 2 घास खाईन सकाळच्या पाणी मग येत असं नाही व्हायचं. होते ना असं सकाळचं. तिला वाटलं आपलं आई बापाच्या नावाला कलंक करायला लावायचं 2 घास याला खातलं पाहिजे पण हे मारून टाकी टाकून ती म्हणते मर. दर दिवशी हा पिऊन येतो लागेला वाटत नाही. रोज हलवून पाहते बाईला उठत नाही. हलवून पाहते बाईला उठत नाही. हलवून पाहते बाईला उठत नाही. रोज पाहते बाई तरी उठत नाही. त्याच्यावर म्हणते बाई तरी उठत नाही. बाई कामा करायला नाही तरी उठत नाही. दर दिवशी हा पिऊन येतो लागेला वाटत नाही. दर दिवशी हा पिऊन येतो लागेला वाटत नाही. हलवून पाहते बाई तरी उठत नाही. त्याच्यावर म्हणते बाई तरी उठत नाही. बाई कामा करायला नाही तरी उठत नाही. रोजच रात्रीला वाजते तो 12 उशाला घालीत बसते मी वारा का आई बापाच्या नावाला कलंक नाही लावायचा म्हणून याची सेवा करायची. म्हणून अंतकरण करून आलो मी म्हणायचा रामाला फळच झालंय पाहिजे. आता यांना म्हणजे बोलायचं नव्हतं परत मंडळीच्या आहे म्हणून गडीला खोळा झालाय बाई काही कामाचा नाही. गडीला खोळा झालाय बाई काही कामाचा नाही. गडीला खोळा झालाय बाई काही कामाचा नाही. सांगावं असं वाटतं तर कलगी तुऱ्यात आदिशक्ती बोलत नाही. कलगी तुऱ्यात पहिल्यांदा पॅड लावणारा फक्त ठक्षे शिंदेचा आहे. आलं का लक्षामध्ये. कारण कलगी तुऱ्यामध्ये कोणी पॅड लावणार नाही. याला कोण देतात 3-3 हजार. तर खऱ्या अर्थानं आमचे पॅडवाले सनी साळवे गाव काढून पटण आमची मेवणी लागतात. पण आज त्यांना थोडं कमी वाजवायला भेटलं या कार्यक्रमामुळे. 101 रुपयाचं पारितोषिक आले. आता यांचे काही बघ चालू ठेव. आपल्याकडे इमारत प्रकार असा सावकाश. इनामदार साहेब वा गफूर शेट्टी इनामदार साहेब यातून 200 रुपयाचं बक्षीस सर्व निर्णयांच्यासाठी टाळ्याच्या गजरासाठी धन्यवाद. खऱ्या अर्थानं
व्यथा यांचं सगळ्यांचं स्वागत. तिसऱ्या शुक्रवारी माझा कार्यक्रम भोसलेवाडीला आहे. साहेबांनी आणि दोन्ही पार्ट्यांना गफूर शेख इनामदार यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. चौथा मंगळवार बेलेमध्ये आहे, पण ते कार्यक्रम थोडे वेगळे वेगळे आहेत बरं का. 4 वाजता कलगी तुला संपला तर मोकार समित आली मोकार बाहेर बाहेर, कारण ते आपण ऑर्केस्ट्राचा हे कार्यक्रम टाकलाय. तर असं हे का सांगावं असतं, 4 लोक येतात म्हणून. गडी मासातून उठला बाई काही कामाचा नाही, गडी मासातून उठला बाई काही कामाचा नाही, गडी मासातून उठला बाई काही कामाचा नाही. हटत नाही हे जर माझ्या पाठीमागे आहेत का, मग काय असं त्याचं थोड्या दिवसात अर्थ काही पाडाकडे नाव लिहायचं आहे का भाऊ. म्हणून कवी करताना पिकवलं बाई, तर बायांची सुताई